ओके, गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो एलिमेंटरी कॅनलमधले फॅरिंग्स, इसोफेगस आणि स्टमक हे भाग. आजच्या लेक्चरमध्ये पुढचा भाग शिकू आपण स्मॉल इंटेस्टाईन. तुम्हाला स्टमकच्या नंतर पुढचा जो पार्ट दिसतो इथपर्यंत हा पार्ट आहे स्टमक. स्टमकच्या पुढचा जो पार्ट आहे हा पार्ट, या पार्टला आपण म्हणतो स्मॉल इंटेस्टाईन. एलिमेंटरी कॅनलमध्ये स्टमकच्या पुढचा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन ही एक लॉंग मस्क्युलर ट्यूब आहे ह्यूमन बिंग मध्ये जिची लेंथ आहे 6 मीटर आणि जी 2.5 सेंटीमीटर ही एवढी ब्रॉड आहे, जिचा डायमीटर हा व्हेरिएबल आहे आणि स्मॉल आहे. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हे जो सगळा पार्ट आहे हा एकामेकाला जोडलेला आहे, ज्याला आपण मेसेंटेरियम म्हणतो. याच्यामध्येच ब्लड वेसल असतात, लिम्फ वेसल आहेत आणि नर्व्स पण आहेत. आता स्मॉल इंटेस्टाईनचे पुढे 3 भाग पडतात, ज्यांची संपूर्ण लांबी 6 मीटर आहे. तर स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग आहेत. इट हॅज 3 पार्ट. तर पहिला भाग आहे डिओडेनम, दुसरा भाग आहे जेजुनम आणि तिसरा भाग आहे इलियम. आपण डायग्राम मध्ये पाहू शकतो स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग आहेत. पहिला भाग हा तुम्हाला जो यू शेपचा भाग दिसतो स्टमकच्या नंतरचा, त्याला म्हणतो आपण डिओडेनम. हा जो भाग आहे इथपर्यंतचा हा यू शेपचा पार्ट आहे. सगळा जो स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे हा आपल्या ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये कॉइल्ड केलेला हायली कॉइल्ड स्ट्रक्चर आहे. हा जो यू शेपचा पार्ट आहे, यू शेप स्ट्रक्चर, आणि हा खूप शॉर्ट पार्ट आहे, जिची लांबी फक्त 25 सेंटीमीटर आहे. याची लांबी फक्त 25 सेंटीमीटर आहे. स्टमकच्या नंतरचा पुढचा पार्ट आहे डिओडेनम. आता डिओडेनम नंतर पुढचा जो पार्ट सुरू होतो, जिथे डायमीटर आणखी स्मॉल बनत जातो, हा इथपर्यंत पार्ट. त्या दुसऱ्या पार्टला म्हणतो आपण जेजुनम. हा नॅरो आहे, नॅरोवर दॅन डिओडेनम. हा जास्त नॅरो पार्ट आहे डिओडेनम पेक्षा, ज्याची लेंथ आहे 2.5 मीटर. हा लांब पार्ट आहे. डिओडेनम तो फक्त 25 सेंटीमीटर आहे आणि हा 2.5 मीटर आहे. आता जेजुनमच्या पुढचा आणखीन जो ब्रॉड पार्ट बनतो, इथून पुढे डायमीटर हळूहळू वाढत जातो, त्या पार्टला आपण म्हणतो इलियम. हा थोडासा ब्रॉड पार्ट आहे, त्याला आपण असे म्हणू वाइडर दॅन और ब्रॉडर दॅन जेजुनम. हा जेजुनम पेक्षा थोडासा ब्रॉड आहे. आणि इलियम हा जेजुनम पेक्षाही लॉंग आहे, ज्याची लांबी आहे 3.5 मीटर. 3.5 मीटर याची लांबी आहे. म्हणजे डिओडेनम, जेजुनम आणि इलियम यांची तिघांना मिळून आपण स्मॉल इंटेस्टाईन म्हणतो. याची लांबी 6 मीटर पेक्षाही जास्त आहे. आता जो स्मॉल इंटेस्टाईन आहे याची लांबी ही 6 मीटर आहे आणि लार्ज इंटेस्टाईनची लांबी ही 1.5 मीटर आहे. तरी पण आपण स्मॉल इंटेस्टाईनला स्मॉल इंटेस्टाईन का म्हणतो? कारण स्मॉल इंटेस्टाईनचा डायमीटर हा स्मॉल आहे, कोणापेक्षा? लार्ज इंटेस्टाईन पेक्षा. आता स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग बघितले आपण, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट होतो, लिव्हरचा, पॅन्क्रियाचा आणि इंटेस्टायनल ग्लँडचा. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचं फंक्शन आहे डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन. जास्तीत जास्त डायजेशन हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. ते 2 भागामध्ये होतं, जेजुनम आणि इलियम. अशा प्रकारे आपण पुढचा पार्ट शिकलो स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन ज्याची लांबी 6 मीटर आहे. हे 3 भाग आहेत, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. स्मॉल इंटेस्टाईनच्या 3ही भागामध्ये होतं डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन. आता आपण पुढचा भाग घेऊ
लार्ज इंटेस्टाइन. बघा हा पार्ट शिकलो आपण डिओडेनम, हा भाग झाला जेजुनम, हा पार्ट होता इलियम. आता हा जो तुम्हाला संपूर्ण भाग दिसतो हा इथे डायमीटर वाढलेला आहे बघा, त्याला तुम्ही म्हणता लार्ज इंटेस्टाइन. पुढचा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाइन. पहिला पॉइंट तुमच्या समोर लिहितो, याचा डायमीटर हा लार्ज आहे. डायमीटर इज लार्जर दॅन स्मॉल इंटेस्टाइन. याचा डायमीटर हा स्मॉल इंटेस्टाइन पेक्षा लार्ज आहे म्हणून याला आपण लार्ज इंटेस्टाइन म्हणतो. पण लांबी कमी आहे. स्मॉल इंटेस्टाइनची लांबी 6 मीटर आहे, तर लार्ज इंटेस्टाइनची लांबी फक्त 1.5 मीटर आहे. 1.5 मीटर इन लॉन्ग. याची लांबी फक्त 1.5 मीटर आहे. इट हॅज 3 पार्ट. याचे फक्त 3 भाग आहेत. पहिल्या भागाला म्हणतो आपण सिकम, दुसऱ्या भागाला म्हणतो आपण कोलॉन आणि तिसऱ्या भागाला म्हणतो आपण रेक्टम. पाहू आपण वन बाय वन. पहिला भाग आहे सिकम. आता बघा हा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइन. जिथे स्मॉल इंटेस्टाइन पार्ट संपतो आणि ज्या ठिकाणी लार्ज इंटेस्टाइन पार्ट सुरू होतो, हा स्मॉल इंटेस्टाइनचा शेवटचा भाग आहे. आणि जिथे लार्ज इंटेस्टाइन सुरू झाला त्या जंक्शनला, त्या मीटिंग पॉइंटला, जोडणाऱ्या पॉइंटला आपण सिकम म्हणतो. त्या पॉइंटला आपण सिकम म्हणतो. मी ते लिहितो, सिकम इज जंक्शन बिटवीन स्मॉल इंटेस्टाइन अँड लार्ज इंटेस्टाइन. ज्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाइन हा पार्ट संपला आणि लार्ज इंटेस्टाइन हा पार्ट सुरू झाला, त्या मीटिंग पॉइंटला किंवा जंक्शनला आपण सिकम हे नाव दिलं. आपल्याला माहिती आहे स्मॉल इंटेस्टाइनचा शेवटचा पार्ट कुठला होता? इलियम. मग या जंक्शनला आपण असंही म्हणतो इलिओ. आणि लार्ज इंटेस्टाइनचा पुढचा पार्ट कुठला असेल? कोलॉन. याला असंही म्हणतो आपण इलिओ कोलॉन किंवा इलिओसिकल जंक्शन. इलिओसिकल जंक्शन हा भाग आहे सिकम. या सिकमच्या पुढे 6 सेंटीमीटर लांब असणारा एक वर्मीफॉर्म, वर्म सारखा आकार असणारा एक अपेंडिक्स नावाचा ऑर्गन आहे, ज्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. वेस्टिजियल ऑर्गन मध्ये ह्युमन मध्ये तो युजलेस आहे, फंक्शनलेस आहे. परंतु हार्बिवर्स अॅनिमल मध्ये तो फंक्शनल आहे, जो सेल्युलोज या सबस्टन्सचं डायजेशन करतो. आता पुढचा भाग आहे कोलॉन. हा संपूर्ण भाग जो आहे याला आपण कोलॉन म्हणतो. कोलॉन हा जो भाग आहे हा समोरचा भाग आहे, अँटेरियर. याला आपण म्हणतो अँटेरियर. जो आपल्याला डायग्राम मध्ये दिसतोय ना हा भाग, याला म्हणतो आपण कोलॉन. पण याच्या पाठीमागचा जो भाग आहे पोस्टेरियर, ज्याला आपण म्हणतो रेक्टम, याला म्हणू आपण पोस्टेरियर पार्ट. जो डायग्राम मध्ये आपल्याला दिसत नाही याच्या पाठीमागच्या भागाला म्हणतो आपण रेक्टम. पण हा जो तुम्हाला भाग दिसतोय सगळा, या भागाला म्हणतो आपण कोलॉन. हा जो कोलॉन आहे या कोलॉनचे पुढे 3 भाग पडतात. पहिल्या भागाला म्हणतो आपण असेंडिंग कोलॉन, 2 नंबर आहे ट्रान्सव्हर्स कोलॉन, ज्याला आपण टीसी म्हणतो, आणि 3 नंबरला आहे डीसी, ज्याला आपण डिसेंडिंग कोलॉन म्हणतो. बघा जो अपवर्ड डिरेक्शनला चालला, वरच्या दिशेने चालला कोलॉनचा भाग, त्याला म्हणतो आपण एसी, असेंडिंग कोलॉन. जो ट्रान्सव्हर्स दिशेने आहे, आडवा आहे, त्याला म्हणतो आपण टीसी, ट्रान्सव्हर्स कोलॉन. जो खालच्या दिशेने आला त्याला म्हणतो आपण डीसी, डिसेंडिंग कोलॉन. म्हणजे कोलॉनचे पुढे किती भाग पडले? 3. हा आहे असेंडिंग कोलॉन, हा आहे ट्रान्सव्हर्स कोलॉन, आणि जो खाली आलेला आहे त्याला आपण डिसेंडिंग कोलॉन म्हणतो. या कोलॉनच्या इनर लेअरला म्युकसल सेल असतात, ज्या म्युकस नावाचं फ्लुइड तयार करतात आणि ते अनडायजेस्टेड फूड पुढे पास होण्यासाठी मदत होते. पुढचा पार्ट आहे रेक्टम. या कोलॉनच्या पाठीमागे म्हणजे डिसेंडिंग कोलॉनच्या नंतर जो पोस्टेरियर पार्ट येतो त्याला आपण रेक्टम म्हणतो. त्या ठिकाणी ह्युमन बॉडीमध्ये अनडायजेस्टेड फूड जे आहे, जे फूड पचन झालेलं नाही, त्या फूडला आपण म्हणतो फिसल मॅटर. हे टेम्पररी स्टोअर्ड केलं जातं. आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे
आपल्या एलिमेंटरी कॅनलचा जी सगळ्यात टर्मिनल शेवटचा पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो एनस. एलिमेंटरी कॅनलचा सगळ्यात शेवटचा भाग आहे एनस. इट इज टर्मिनल एंडिंग ऑफ एलिमेंटरी कॅनल. ही अशी एक ओपनिंग आहे जी ह्युमन बॉडी मधलं अनडायजेस्टेड फूड बॉडीच्या बाहेर इलिमिनेट करते. त्या प्रोसेसला आपण इजेशन म्हणतो. इट इलिमिनेट अनडायजेस्टेड फूड. अनडायजेस्टेड फूड म्हणजे पचन न झालेलं अन्न, ज्याला आपण फिसल मॅटर देखील म्हणू शकतो. त्या प्रोसेसला आपण इजेशन पण म्हणू शकतो. आपण शिकलो पहिल्या लेक्चरला 5 स्टेप असतात: इंजेशन, डायजेशन, ऍसिमिलेशन, अब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि इजेशन. त्या प्रोसेसला आपण इजेशन म्हणतो. ज्या प्रोसेसमध्ये अनडायजेस्टेड फूड बॉडीच्या बाहेर इलिमिनेट केलं जातं त्या प्रोसेसला आपण इजेशन म्हणतो, किंवा या प्रोसेसला सायंटिफिक नेम आहे डेफिकेशन. अशा प्रकारे आपण शिकलो इथे एलिमेंटरी कॅनल. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये 2 भाग येतात. एक असतो एलिमेंटरी कॅनल, दुसरा असतो डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. त्याच्यामध्ये आजचा पहिला पार्ट शिकलो आपण एलिमेंटरी कॅनल. पुढच्या लेक्चरला शिकू आपण डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. एलिमेंटरी कॅनल मध्ये खालील भाग येतात. पहिला आहे माउथ किंवा बकल कॅव्हिटी, दुसरा आहे फॅरिंक्स, तिसरा आहे इसोफेगस, पुढचा आहे स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि एनस. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकू डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. ज्याचं नाव आहे डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. ज्या ग्लॅन्ड्स ह्युमन डायजेस्ट सिस्टम मध्ये फूडला डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करतात, अशा ग्लॅन्ड्सला आपण डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड म्हणतो. ओके, थँक्यू.